नमस्कार. सांगली केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. द्राक्ष शेती विषयक एक वृत्तांत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बेवनूर या गावातील प्रगतशील शेतकरी महादेव शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय द्राक्ष निर्यातदार म्हणून ओळखले जातात. दुष्काळ पाचवीला पुजलेल्या जत सारख्या भागात संपूर्ण शिंदे कुटुंबाने मेहनत आणि परिश्रम करीत दोंड्या माळावर द्राक्ष, डाळिंब, पेरू, आंबा आणि चिकूसारखी फळझाडे फुलवली आहेत. प्रगतशील शेतकरी महादेव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगली केसरी न्यूज चॅनलशी केलेली बातचीत. नमस्ते, मी महादेव शिंदे. माझ्यासोबत धाकले बंधूचे मिसेस आहेत. तर आमची आई आहे, तर मधल्या बंधूची मिसेस आहे आणि हे माझी मिसेस आहे, पोलीस पाटील बेवनूर. आणि ही मधल्या बंधूची कन्या आहे. पारंपरिक आहेच, पण प्रगतशील म्हणल्यानंतर आम्ही 2014 पासून बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एंट्री सुरू केली आणि 2017 पासून बऱ्यापैकी आम्ही डाळिंब, द्राक्ष याच्यामध्ये एंट्री केली. द्राक्षाबरोबर आमचे डाळिंब आहे, पेरू आहे VNR, परत चिक्कू आहे, आंबा आहे आणि साधारण मका वगैरे याच्यामध्ये नगदी पिकामध्ये घेतो आम्ही. दोन्हीकडे पण आम्ही हे करतो. आम्ही कंपॅरिझन करतो की एक्सपोर्ट केल्यानंतर काय आपल्याला खर्च किंवा कसं परवडेल आणि लोकलला जर भाव चांगला असेल तर आम्ही ते त्याप्रमाणे लोकलला देतो. कारण एक्सपोर्ट केला तर त्याला एक महिनाभर पेमेंटसाठी वाट बघावी लागते. आम्ही 2017 पासून या द्राक्ष शेतीकडे वळालो. त्याच्या आधी आम्ही डाळिंबाचं होतं आमच्याकडे, पण त्यावेळी ते तेल्याचा आणि मररोगाचा प्रॉब्लेम आल्यामुळं आम्हाला पर्याय व्यवस्था म्हणून द्राक्षे आम्हाला बरी वाटली. आम्ही त्या शेतकऱ्यांना भेटलो, माहिती घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही द्राक्षे लागण केली. त्याच्यामध्ये त्याला शेड्यूल आहे, म्हणजे कुठली औषधं कुठल्या दिवशी कशी मारायची हे शेड्यूल ठरलेलं आहे. तसं डाळिंबाला शेड्यूल जरी असलं तर थोडंसं तेल्या रोगासाठी प्रॉब्लेम होत होता, म्हणून द्राक्षाकडे आम्ही वळलो. आमचं गाव आहे ते बेवनूर, जत तालुका, सांगली जिल्ह्यामध्ये येतं. इथं वातावरण तसं कोरडवाहूच आहे, पाण्याची थोडीशी कमतरता आहे, दुष्काळी पट्ट्यातलंच गाव आहे. पण इथं शेततळ्याचं वगैरे नियोजन करून काय टेंबूचं म्हैशाचं त्याचं पाणी आलं तर त्याचं नियोजन आम्ही शेततळ्यामध्ये करतो आणि त्याप्रमाणे वातावरण तसं चांगलं आहे. आमच्याकडे आता टेंबूची योजना आहे. आम्ही जवळजवळ 1 एकरामध्ये शेततळं केलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 1 कोटी लिटर पाणी बसतं. आणि पाण्याची कमतरता साधारण मार्च, एप्रिल, मे या 2-3 महिन्यामध्येच होते. तर ते शेततळं मार्चपर्यंत आम्ही फुल ठेवतो आणि नंतर मग त्या शेततळ्यातलं पाणी 2 महिने पुरतं आम्हाला. आणि त्याचवेळी टेंबूचं पाणी आलं तर ते 1 किलोमीटर पाईपलाईन आहे कॅनेलवरून, त्यांना आम्ही भरून घेतो आणि ते पुरत आणि 2 महिने आम्हाला पुरतं. ओले दखल आमचं साधारण एक 40 एकर आहे आता सध्या. 3.5 एकरावर द्राक्ष घेतो आणि एक 15-20 एकर आहे ते डाळिंब आहे. काही नवीन आता लावलं, एक लागण एक 15 एकरची आहे. बाकी चिक्कू आहे तो 2.5 एकरावर आहे. आंबा एक 1/2 एकर आहे. पेरू 1 एकर आहे. या पद्धतीने नियोजन आहे. आम्ही पहिल्यांदा लोकललाच देत होतो, पण मध्येच आम्ही त्याचे कन्सल्टिंग करणारे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रिसिव्ड फ्री द्राक्ष तयार केली 2018-19ला आणि ती युरोपला आम्ही पाठवली त्यावेळी. रेसिड्यू फ्री म्हणजे आपण औषध त्याला मारतो, त्यातला काय रेसिड्यू त्याच्यात प्रत्येक औषधं ठरलेला असतो, काय 40 दिवस राहतो, काय 20 दिवस राहतो. तसं ते आपण ज्यावेळी माल काढतो त्याच्या आधी ते औषधं किती दिवस वापरता येतात, मग ते त्यावेळी ते वापरायचे नाहीत, त्यात रेसिड्यू राहणार नाही. कृषीकडून आम्ही त्याचं रजिस्टर केलं जातं, त्याद्वारे आपण ते सॅम्पल पाठवतो आणि त्यानंतर त्याचा रिपोर्ट येतो आणि ते मग द्राक्ष योग्य आहेत का, त्याचं कंटेंट काय सापडते का, रेसिड्यू सापडतो का बघतात आणि मग ते रेडी होतं. द्राक्ष पिके वर्षातून एकदाच घेता येते. त्याला साधारण आपल्याकडचा जो हवामानाचा नुसार घ्यायची झाली तर साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर पासून त्याची चालू होतं छाटणी आणि ते आपल्याला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये माल घेता येतं. माझं नाव केशव संभाजी शिंदे, बेवनूर. माझा रोल औषध, पाणी, हे बाकी खत व्यवस्थापन, लिक्विड. लागवडीनंतर पहिले डोंगराजीपासून लागण त्याची, नंतर त्याला डोळं भरावं लागतो, नंतर काडी, ओलांडा
सगळं स्ट्रक्चर तयार करावं लागतं. बर. मग त्याच्या काड्या किती ठेवायच्या काय. नंतर मग आपले गँग मिळते नाशिकचे, ते थर्ड छाटणी करतात, ते परत त्यांचं काडे किती 40, 45, 35 आपल्याला जे पाहिजे त्या हिशोबानं ठेवायचे बर. आणि पीक छाटणी त्या हिशोबानं घ्यायची. ही कुठल्या जातीची आहे? हे लागवड. सुपर सोनाक आहे. सुपर. सुपर सोनाका ही मार्केटला चांगली चालते, म्हणजे रेट चांगला आहे त्याला. बर. माहिती पण हे या व्हरायटीपेक्षा थोडं रेट ह्याचं चांगलं आहे. लांबी, फुगवण, पुन्हा तुमच्या SSG व्हरायटी आहे ती आपली एक्सपोर्टला चालते. बर. यासाठी हे निवडले. दरात क्वालिटी तुमची कशी आहे त्याच्यावर. एक्सपोर्टला जर गेला तरी लोकलापेक्षा एक 50 रुपये फरक पडू शकतो. बर. 7 वर्ष झाले. 2019ला मला वाटतं धावण्यानं भरपूर नुकसान झालं. बर. आता ह्या वर्षी पण वातावरणामुळे 1-1.5 एकरातला आपला फेल आहे. बर. मदत म्हणून नुकसान भरपाई तरी थोडीफार तरी मिळावी. बर. कारण हे 1 वर्षाचं पीक आहे. कारण पुढच्या वर्षापर्यंत खर्च घालायला आहे त्याला. बर. 1 वर्ष पूर्ण फेल आहे. बर. आता तुम्ही पुढच्या सांगितलं वर्षी द्राक्ष येणार त्याला. बरोबर. 1 वर्षाचा खर्च, पाठीमागचा 1 वर्षाचा खर्च आणि आता ह्या वर्षाचा एक खर्च, बर. एवढा खर्च शेतकऱ्याला लावायला. हा, खर्च वाढत चाललाय. लेबर खर्च पण वाढत चाललाय. बर. सगळाच खर्च, औषधाचा खर्च वाढत चाललाय. बर. आणि आपले रेट हाय तिथे जाईल जवळजवळ. बर. तर ह्या वर्षी थोडं द्राक्षाचं चांगलं आहे. हा हा. पाठीमागचे 2-3 वर्ष विचार केला तर वाईट परिस्थिती होती द्राक्षाची. नाही असं कधी 1 वर्ष झालं तर मला आठवते 2019ला पूर्ण द्राक्ष लॉस मध्ये. बर. त्यानंतर काय नाही, खर्च निघून थोडाफार फायदा आहे, असं काही पूर्ण लॉस नाही. आम्ही व्यापाऱ्याला माल देतो त्यामुळं मार्केटशी काय जास्त आमचा हे येत नाही. बर. मग कलकत्ता असेल, मुंबई, बर. केरळ, बर. असं ते व्यापारी त्यांचं ते. म्हणजे तुम्ही स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करता? हा, व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करतो आपण, त्यांना बोलवून घेतो, माल दाखवतो, त्यांना माल पसंत पडला की मग रेट ठरवला जातो. नाही, हे व्यापारी जायत, ते स्वतः येतात किंवा त्यांचा एखादा एजंट असतो, माल बघून जातो, मग ते व्यापाऱ्याला घेऊन येतो, मग ते माल व्यवहार ठरवला जातो. बाहेर बाजारपेठात आम्ही चौकशी करतो ना बाबा काय रेटनं चालू आहे, मग आपला माल कसा आहे, मग कसा दिला पाहिजे, ते आधी आम्ही चौकशी करून घेतो किंवा एक 4-5 व्यापारी फिरवतो. मग त्याचा रेट आपल्याला एक अंदाज येतो. बरोबर आहे. म्हणजे काय भावानं जाऊ शकतो. मग त्यात जो योग्य देईल त्याला आम्ही माल देतो. ट्रान्सपोर्टचा एवढी काय अडचण येत नाही. शक्यतो त्यांची गाडी येते आणि ते कटिंग करून आपण देतो. कधी त्यांचे लेबर असतात, फक्त आपण लोडिंग करून द्यायचं, ते घेऊन जातात. बरं. साधारण युरोप, कधी बांगलादेशला पण जातात. बरं. आम्हाला काय नाही, पण जो युरोप करणार आहे त्याला 100% हा तोटा जाणवणार. दर पडणार किंवा तो मालच उचलणार नाही व्यापारी, कंपनीवाले. बरं. जर पुढे अडकायला माल जर अडकलाय तर हे घेऊन काय करणार. थोडाफार पडू शकतो, कारण ह्या वर्षी बागा भरपूर फेल असल्यामुळं मार्केट चांगला आहे. लय काय फरक पडणार नाही, थोडाफार फरक पडू शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये स्लरी वापरतो जास्त आम्ही, आणि होतं तेवढं लिक्विड हे प्रमाण कमी, शेणखत आणि स्लरीचा जास्त वापर करतो. आणि एक्सपोर्टसाठी क्वालिटी महत्वाची असते. क्वालिटी आणि टेस्टसाठी तर पाहिजे असेल तर तुम्ही रिसिव्ड फ्रीसाठी औषधं त्या काळात कुठली मारावे हे सगळं बघून स्प्रे घ्यावं लागेल. जेवढं एक्सपोर्ट होईल तेवढा रेट बऱ्यापैकी भेटतो सगळ्या शेतकऱ्यांना. कारण बऱ्यापैकी एक्सपोर्ट झाला तर लोकल मार्केटमध्ये थोडा माल कमी राहील, त्यामुळे लोकलला पण रेट चांगला राहील. एक्सपोर्ट नाही झालं तर मग लोकलला सगळा माल आला तर लोकलचं मार्केट राहणार नाही. एक्सपोर्ट होणं गरजेचं. माझं नाव स्मिता शिंदे. महिला दिनी तुमचा कृषी विभागातर्फे तुमचा सत्कार झालेला आहे. काय सांगा त्याबद्दल, काय थोडक्यात सुरुवात करूया आपण त्याबद्दल, त्या प्रश्नापासूनच. काय म्हणजे एक्सपेक्टेशन नव्हतं असं काही होईल म्हणून, त्यावेळी खूप छान वाटलं. बरं. भूमिका म्हणजे आहे हे बोलले तसे स्प्रे करणे, लिक्विड सोडणे, पाणी सोडणे. डिग्री अशी काही नाही आणि अभ्यास काही नाही, असं रेग्युलर आपण करायला लागलं की एकदा करायला लागलं की समजत जातं. त्याच्यामुळे ना अनुभव आल्यावर आपोआप होऊन जातं. नाही, त्यासाठी काउन्सिलर असतात ना, मग ते शेड्यूल लिहून देतात आपले 10 दिवसांचं. हा, ते घरी येऊन बघणी करतात, म्हणजे पाहतात बागेची आणि स्प्रे लिहून देतात. त्यानुसार आपण ते करायचं. त्यांची डिग्री झालेली असते, अनुभव जास्त असतो, त्याच्यामुळे ते सांगतात तसं. आणि फरक पण खूप छान आहे. नाही काय स्प्रे करणं, ह्याला लिक्विड पाणी स्लरीचं असतंय आपलं, ते स्लरी होत ना बागेंना. बाकी काही कामगार आहेत त्यांच्यासोबत थोडं. एकरी आपलं उत्पादन 3-3.5 लाखाच्या वरती होतं. बरं. मग खर्च भागून हे एवढं मिळू शकतं. नाही, काम काय कोणतंही काम आहे की हे करायचं नाही की ह्यांचं काम आहे की त्यांचं काम आहे, कोणतंही काम आहे ते केलंच पाहिजे ना. बरोबर आहे. त्याचं काय, शेतीचं म्हणा कशाचं म्हणा, ट्रॅक्टर चालवायचं, स्प्रे घ्यायचं, ते ट्रॅक्टरनेच घ्यायचं असतं ना, ब्लोअर ना. मग त्याच्यामुळे तसं काही नसतं की हेच करायचं किंवा तेच करायचं. कोणतंही काम आहे ते
करायला, आणि केल्यावर एकदा करायला लागले की आनंद वाढत जातो, मग ते काळजी लागत जाते किंवा करायचं असं करायचं, त्यामुळे काही वाटत नाही. कामगार पण असतात, आम्ही पण असतो, ह्यांची पण असते ते, म्हणजे हे नाही असले तर आम्ही दोघं असतो करायला, बर. हे किंवा मी. बर. मग आता लोड जास्त असल्यामुळे एकीकडे हे एकीकडे मी, काही शेती काही एका जागेला सगळी नाहीये ना, बर. त्याच्यामुळे एकीकडचं बघायचं एकीकडचं ते बघतात. एकंदरीत ह्या 15 एकरचं क्षेत्राचं औषध लिक्विड हे नियोजन हिच्याकडे आहे. आणि ते जे आता क्षेत्र आहे ते मी बघतो तिकडे बऱ्यापैकी. बर बर बर. राबावं लागतंय काय म्हणजे ह्याच्यात मजुरांचा खर्च बाकी काय नाही, त्यांचे ते येऊन करून जातात ना. राबायचं आपल्याला काय स्प्रे घ्यायचा, लिक्विड सोडायचं आणि पाण्याचं नियोजन. तसं डाळिंबाचं आपले ते कामगार असतात त्यांच्यासोबत करावं लागतं, म्हणजे काही एकंदरीत सगळं सेमच आहे, बर. एवढं काही फरक नाही. अहो 20-30 किलो पिकत नव्हते ह्या शेतीत. बर. आम्ही इथं राहायला आल्यापासून इथं ह्या जाग्याला जी राहायला आलो आम्ही, इथं असं पण माणूस म्हणत नव्हतं इथं राहतील ना असं होईल. आता नवीन माणूस आला, पहिले बघितलेलं माणूस आला तर म्हणतं हे पहिलं नाव. काय तर देवाची कृपा असं झालंय चांगलं, पोर आपल्या नशिबाला चांगली आहे, ते नाही म्हणत चांगला काय? काही म्हणत नाही पाहिजे ते मनान करते. ते आपले 8-10 शेळ्या होत्या, आता 4 ठेवली द्या. बर. त्या शेळ्याचं माझं मी बघ बंदिस्त आहे ते, आता इथून बसला म्हणून नाही कातरून नेऊन घालायचं. अश्विनी शिंदे माझं नाव आहे. मी सध्या म्हणजे आता घरातलं बघून जनावरांचं पण बघते, वैरण, शेण, पाणी, स्लरीला वगैरे शेण टाकायचं. देशी पण आहे, गीर पण आहे, बर. जर्सी पण आहे. गीर एकच आहे बर. आणि ती पण आता सध्याला येलेली एकच आहे, त्याची पण एक बर. पाडी आहे. सध्या म्हणजे गोमित्र वगैरे चांगलं राहतंय म्हणून. बर बर. दुसऱ्या पण 2 देशी गाय आहेत, त्याचं पण म्हणजे गोमित्रासाठीच जास्त केलेलं आहे. बर बर बर. नाही तशी शेती केली तर म्हणजे चांगली शेती केली तर फायदा पण पडतो त्याच्यामध्ये. माहितीचं पण माणूस पाहिजे, मग त्याच्यामध्ये माहिती असल्याशिवाय पण म्हणजे जास्त शेती पण होत नाही ना. माझे नाव कानोपत्रा महादेव शिंदे, मी मेनुगावची पोलीस पाटील आहे. तिकडे काम असलं का ते पाहते, गावाकडचं काम नसतं की घरात मदत करते. बर. घरातलं सगळीच करतो आम्ही, चौघी पण करतो. बर. लागल तशी मदत करतो, घरातलं सांभाळतो, स्वयंपाक वगैरे सगळं, बर. जनावरांचं जिथं मदत लागेल तिथं मदत करतो. गायांच्या धारा वगैरे काढणे, ते बर. बर. भरडे वगैरे चारणं. शेती पण केली पाहिजे, जमेल तसा उद्योग केला पाहिजे, छोटा मोठा उद्योग, त्याला जोडधंदा केला पाहिजे. पोलीस पाटील ते बघत आपण छोटासा उद्योग करू शकतो. आपण शेळी पालन, थोडे जनावरे असं करू शकतो, आपल्याला जमेल. द्राक्षामध्ये बाकीच्या पिकाप्रमाणे द्राक्षाला मंडप उभारण्यासाठी कर्ज वगैरे किंवा त्या द्राक्षाच्या ठिबकसाठी आपण एक अनुदान घेऊ शकतो. तशी दुसरी कुठली योजना नाही. कृषी विभागाकडून फक्त मार्गदर्शन करू शकतात ते. बर. प्लॉटवर येऊन जातात, माहिती देतात. बर. आता आपल्याकडे कांबळे साहेब आहेत ना, माहिती देतात. पण असं वेगळं असं काही नाही. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कामगारांचा अडचण असते, वेळेवर कामगार न भेटणे आणि कामगारांचा खर्च जास्त होतो आणि काम तेवढं होत नाही. बर. त्यांचा अनुभव कमी असतो किंवा त्या अनुभवाची मिळणं गरजेचं असतं, तो एक प्रॉब्लेम असतो. बर. नाशिकला बऱ्यापैकी द्राक्षी शेती केली जाते आणि तिथं त्यांना ते काय प्रॅक्टिस जास्त आहे, त्यांना सांगावं लागत नाही, पाठीमागं उभा राहायला लागत नाही. तिथले जर कामगार आपण जर लावली कामाला तर ते चुका करतात आणि द्राक्षामध्ये चुकीला माफी नाही असं म्हणलं जातं. अरे बर. कारण चुकला की तिथून पुढं त्याचे प्रॉब्लेम वाढत जातात. बरं. आणि मग त्याचा तोटा सहन करावा लागतो. आणि जे प्रॅक्टिकली जे करणारे आहेत त्यांच्याकडून जर आपण करून घेतलं तर ते त्यांचा हात बसलेला असतो, त्यामुळे ते व्यवस्थित करून घेतात. आपल्याला काय जास्त तिथं लक्ष द्यायची गरज पडत नाही. पूर्ण कर्ज काढून कुठलाही बिझनेस आपल्याला परवडणार नाही. कारण त्यात काय वेळा यावर्षीच आपण द्राक्ष लावली आणि त्याच वेळी निसर्ग जर कोपला समजा तर तो भरून काढू शकत नाही. आणि द्राक्षे वर्षातून एकदाच येतात. डाळिंब काय आपण पुढच्या महिन्यात धरू शकतो आणि त्याचं पीक घेऊ शकतो, तसं द्राक्षामध्ये नाही आहे. 2 वर्ष जर शेतकरी लॉसमध्ये गेला तर तिसऱ्या वर्षी तो द्राक्ष काढूनच टाकतो. साधारण एकरी 4 लाखापर्यंत मिळू शकतात. साधारण 20-25 लाखापर्यंत गेले. तसं म्हणलं तर गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यासाठी योजना राबवल्या पाहिजेत. कारण गव्हर्नमेंट काय म्हणते की जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणून त्याचा दर कमी राहतात, पण शेतकऱ्याला उत्पादन खर्च आहे तो वाढतच चाललेला आहे, पण त्या प्रमाणात हे वाढत नाही. म्हणजे
दर वाढत नाहीत द्राक्षाचे. विक्री दर वाढत नाही. विक्री दर वाढत नाहीत. कुठल्याही पिकाचं घेतलं तर लगेच त्याची बातमी येते. कांदा जरी थोडा वाढला तर डोळ्यात पाणी आलं म्हणतात, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी कोण बघत नाही. बरोबर. कारण त्यानं एवढं कष्ट करून तर मालाची किंमत कोण करतं? शेतकरी नाही करत, व्यापारी करतात त्याची किंमत. कंपनी ते काय करतो? ठेवू शकते आणि त्यानं उत्पादन खर्च आहे त्याच्यापेक्षा कमीने विकू शकत नाही. तसं शेतकऱ्याला ठेवता येत नाही, त्यामुळे तो तोटा करून सुद्धा तो द्यावंच लागतं, त्याला ठेवून चालत नाही. हा एक तफावत खूप मोठी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लाईट असेल, बाकीचं अनुदान असेल तर ते द्यायला पाहिजे, तर शेतकरी तरू शकतो. आणि प्रत्येकाचं उत्पादन खर्च असतो, त्या उत्पादन खर्चानुसार त्याचं एक 10% 15% प्रॉफिट असं धरून आपल्याला ती किंमत त्याची ठरवावी लागते आणि त्याच्यापेक्षा जास्त किमतीनंच तो घेतला पाहिजे किंवा आम्ही विकला पाहिजे. तर साधारण द्राक्षे 70 ते 100 किलो दरानं आता सध्या तरी तो जायला पाहिजे कमीत कमी, तर ते शेती परवडते. खर्च जास्त आहे आणि दुसरी गोष्ट, वातावरण जर बिघडलं, पावसाचं वातावरण झालं तर तो माल येईल किंवा त्याच्यापासून मिळणारे पैसे येतील अशी गॅरंटी नाही. या वर्षीचं उदाहरण बघितलं तर मध्ये पाऊस पडला त्यावेळी इथून 5 किलोमीटरवरून पाऊस पडला. जर हिथं आला असतं तर द्राक्षे म्हणजे 10 लाख पाण्यात गेलं असतं. म्हणजे हा एक मनात भीती असते. आता त्याच्यामुळे तो शेतकरी आहे तो द्राक्ष वाळायला रिस्क आहे. साधारण एक 4-5 वर्षाचा एक अंदाज बांधावा लागतो की साधारण या महिन्यामध्ये वादळ येऊ शकतात. मग त्यानुसार आपण जी पीक छाटणी घेतली तर साधारण त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. बरं. असा एक अंदाज आहे. बरं. असं शेती म्हणलं तर शेती की शेती चालत नाही आणि त्याला जर तोटा झाला तर तो सहन करू शकत नाही. त्याच्यामुळं शेतीला पूरक व्यवसाय हा पाहिजेच. म्हणजे नुसता आम्ही आता द्राक्ष आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, आंबा आहे आणि जनावर पण आहेत. तर यातलं समजा एका पिकात जरी लॉस झाला तर पेरूमध्ये चांगला रेट भेटेल. म्हणजे असं एक नियोजन करता येईल. किंवा प्लॉट आम्ही डाळिंबाचे जे प्लॉट आहेत ते आम्ही वर्षभर कसं करता येईल, म्हणजे प्रत्येक महिन्यात डाळिंब आलं पाहिजे. साधारण एका प्लॉटला जर दर नाही मिळाला तर दुसऱ्या प्लॉटला मिळेल आणि ओव्हरऑल बघितलं तर ॲव्हरेज आपण ते बऱ्यापैकी लॉसमध्ये नसणार आहे. म्हणजे वेगळे पर्याय असायला पाहिजे. नाही, एकत्र कुटुंब असल्याशिवाय प्रगती होत नाही. समजा एकटा जर माणूस एक कुटुंब असेल तर तो काय काय बघणार? म्हणजे आज समजा दवाखान्यात जायचं आहे, मग ते काम थांबलं. दुकान चालवत असेल तर त्याचं दुकान थांबलं. परत मुलांच्या शिक्षणासाठी जायचं आहे, परत पाहुण्याकडे जायचं आहे, कुठल्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर इथं ते सगळं बघून जाता येत नाही. मग एकत्र कुटुंबामध्ये त्याला काय आहे की एकानं एक गोष्ट केली तर तो दुसरा तो बाकीचं बघू शकतो किंवा त्याच्या गैरहजेरीत तो दुसरा पण ते करू शकतो. म्हणजे एकच कामं तिघं पण करू शकतात. म्हणजे असा एक त्याच्यामध्ये आहे. आणि एकत्रित कुटुंबामध्ये आपल्याला हे स्पेस भेटतो किंवा एकत्रित तुम्हाला एक सुखदुःखात ते एकमेकाला साथ मिळू शकते, असं एक आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकाला समजून घेतलं तर ते होऊ शकतं, नाहीतर एकट्याला ते कधीच शक्य नाही.